आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। मात्र तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतल्या कामगिरीवर अधिक नजर टाकूया। उपस्थिती 92% आहे, संसदेतील चर्चा 30%, विचारलेले प्रश्न 450 आहेत, खासगी विधेयक 8। आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत। खासदार अरविंद सावंत, आता सुप्रिया सुळे यांचं आपण बोलणं ऐकलं असेल, कदाचित त्यांच्याकडनं समर्थन असं येईल की आपण विनोदाच्या भाषेत बोललो त्यामुळे असं बोलण्याच्या ओघात गेलं, पण ही खरंच परिस्थिती आहे का आणि सुप्रिया सुळे यांचं म्हणणं मुळात तुम्हाला खासदार म्हणून मान्य आहे का? पहिली गोष्ट अशी आहे की मला वाटतं ते निश्चितपणे विनोदाच्याच अंगाने त्या बोललेल्या आहेत आणि वस्तुस्थिती असते की बाबा त्या ज्या म्हणाले की 3-4 भाषण झाल्यानंतर तेच भाषण कोणी करायला तर नॅचरली कोणाचे लक्ष राहत नाही। पण याचा अर्थ सगळे संसदेतले सगळे खासदार अजिबात लक्ष देत नाही असं काही नाही। एखादा गंभीर विषय असतो तेव्हा सगळेच खासदार फार गंभीरपणे ऐकत असतात। हे उत्कट चर्चा जेव्हा होत असतात तेव्हा त्या म्हणाले असतील, पण काही वेळेला संसदेमध्ये जे काही घडतं त्याने त्यांचा व्यक्तिगत अनुभव सांगितला आणि महिलांच्या असले चर्चा अधिक असतात, पुरुषांकडे असले काही विषय नसतात। कुठला कोट घेतला आणि कुठली पॅन्ट घेतली असं काही विषय नसतात। पण ठीक आहे, पण तरी सुद्धा त्यांनी हा विनोदांगाने घेतलेला आहे असं मला निश्चितपणे वाटतं आणि त्याच्यामध्ये त्या स्वतः सुद्धा जेव्हा बोलतात तेव्हा काही वेळेला गांभीर्यानेच बोलत असतात। पण त्यांनी जेव्हा विषय किंवा मांडले तेव्हा असं काहीतरी उच्छृंखल मांडले असं कधी झालेलं नाहीये। राजकीय लढाई या वेगळ्या असतात, परंतु संसदेमध्ये सुद्धा देशातल्या आता उदाहरणार्थ दुष्काळाची परिस्थिती आली तर प्रत्येक जण आपापल्या राज्यातील दुष्काळाबद्दल अधिक ग्राह्यतेने बोलत राहतो आणि मग महाराष्ट्रातला खासदार म्हणजे आम्ही अधिक लक्ष देतो, काय राहिलं तरी असं शिल्लक बोलायचं, आपल्याला अधिक पैसे मागितले म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, ते नाही स्वाभाविक असतं। आणि म्हणून इतर राज्यांच्या सगळ्याच प्रश्नांबद्दल आपल्याला रस असेल असं नसतं आणि मग त्यावेळेला ते थोडंसं दुर्लक्ष होत असतं। पण सर्वसाधारणपणे आम्ही सारे खासदार अगदी शेवटपर्यंत बसतो, सगळ्या चर्चा ऐकतो, सगळेच दुर्लक्ष करतात असं होत नाही। हा केव्हा तरी एखादा अपवादात्मक प्रसंग नसतो, तो त्यांनी विशद केला असावा असं माझं मत आहे। नाही, गप्पांच्या ओघात अशा प्रकारचं बोलणं, त्यातलं विनोदी किस्से सांगणं इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण या निमित्तानं ही जर मानसिकता असेल, एखादा 5 मिनिटं विरंगुळा म्हणून पाहणं, लोकांनी मतदारांनी 5 मिनिटं तरी विरंगुळा तुमच्याकडनं का अपेक्षित धरावा? मूळ मुद्दा असा आहे, विरंगुळा शब्द मी वापरला नाही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की विरंगुळा शब्द मी पण वापरला नाही, तुम्ही तुमच्या मुखात ना विरंगुळ्याचा विषयच नसेल। सदनामध्ये सभागृहात बसून विरंगुळा हा शब्दच गैर ठरेल, ती काही विरंगुळ्याची जागा नव्हे, ती तिथं गांभीर्यानं चर्चा होतात। नक्कीच अर्थातच गांभीर्यानं चर्चा व्हावी आणि प्रश्न सुटावे एवढीच आमची माफक अपेक्षा असते महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांकडनं। एक वाक्य पडते ते ऐकून घ्या। पहिला वक्ता, दुसरा वक्ता, तिसरा वक्ता, चौथा वक्ता, 5वा वक्ता तेच भाषण करतो, तेच विषय मांडतो आणि तीच मागणी करतो, तेव्हा मग असं वाटतं अरे हे तर पहिला आहे, आता परत तेच काय सांगतोस तू, तेव्हा मग दुर्लक्ष होत असतं आणि ते घडतं। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत होते खासदार अरविंद सावंत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।